जर मी तुम्हाला विचारलं की महाराष्ट्रात असं कोणतं शहर आहे जे 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे, जे कुस्तीची राजधानी म्हणून ओळखलं जातं, जे समाज सुधारणेचं केंद्र राहिलं आहे आणि जिथे तिखट मिसळपासून ते जगप्रसिद्ध चपलेपर्यंत प्रत्येक गोष्टीची एक वेगळी ओळख आहे. काय मग ओळखलं का? अगदी बरोबर. स्वागत आहे करवीर नगरी कोल्हापूरमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही अशी ठिकाणं ज्यामागे दडलाय इतिहास, परंपरा, श्रद्धा आणि अस्सल कोल्हापुरी बाणा. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता कोल्हापूरची ओळख करून द्यायची म्हटलं तर या भूमीने शिलाहार पाहिले, यादव पाहिले, बहामनी सत्ता पाहिली, मराठा साम्राज्य पाहिलं, ब्रिटिश काळही पाहिला. पण या शहराला खरी ओळख मिळाली ते एका राजामुळे. असा राजा त्याने स्वतःसाठी राज्य केलं नाही तर समाजासाठी जगला. चला आपल्या प्रवासाची सुरुवात करूया त्यांच्या राजवाड्यापासून. आपण आलो आहोत कोल्हापूरच्या सर्वात देखण्या वास्तूपाशी, न्यू पॅलेस. 1884 साली बांधण्यात आलेला हा राजवाडा आजही राजेशाही वैभवाची साक्ष देत उभा आहे. काळ्या दगडातून उभारलेली ही वास्तू इंडो सारासेनिक स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना मानली जाते. या प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच जणू आपण 100 वर्ष मागे जातो. एंट्रन्सला तिकीट काउंटर आहे. तिथून तिकीट घेऊन पुढे निघालो की भव्य कमानी, रंगीबेरंगी काचांच्या खिडक्या, नक्षीकाम आणि प्रत्येक दगडात दिसणारी कलाकुसर हा फक्त एक राजवाडा नाही, ही एक जिवंत इतिहासाची पुस्तक आहे. या राजवाड्याने एका अशा राजाला घडताना पाहिलं ज्याचं नाव आजही प्रत्येक कोल्हापूरकर अभिमानाने घेतो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज. आणि यांच्या राजघराण्याच्या इतिहासातील आणखी एक महत्त्वाचं ठिकाण हे आपल्या समोर आहे, भवानी मंडप. आज जरी हा परिसर पर्यटकांनी गजबजलेला दिसत असला तरी एकेकाळी याच ठिकाणी कोल्हापूर संस्थांचा राजदरबार भरत असे. या भव्य कमानी, लाकडी छत आणि पारंपरिक वास्तुरचना आजही त्या काळाचं वैभव जपून आहेत. याच परिसरात आहे तुळजाभवानी देवीचं मंदिर, राजघराण्याचं कुलदैवत. अनेक महत्त्वाचे धार्मिक आणि राजकीय विधी याच परिसरात पार पडत असत. इथेच आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला दिसतो राजर्षी शाहू महाराजांचा भव्य पुतळा. येथील संग्रहालयात काही दुर्मिळ वस्तू, शस्त्र आणि शिकारीतील जतन केलेले प्राण्यांचे नमुने पाहायला मिळतात. इतिहासप्रेमींसाठी हे ठिकाण नक्कीच वेळ देण्यासारखं आहे. पण मित्रांनो, कोल्हापूरची सुरुवात राजांपासून होत नाही, ती आईपासून होते, करवीर निवासिनी अंबाबाई. हे आहे महाराष्ट्रातील सर्वात पवित्र मंदिरांपैकी एक मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर. आता या शहराचं नाव कोल्हापूर कसं पडलं, या मंदिराबद्दल, इथल्या दर्शनाबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही माझा हा व्हिडिओ नक्की बघा. आपण इतिहास अनुभवला, श्रद्धा अनुभवली, पण कोल्हापूरची खरी ओळख अजून पूर्ण झालेली नाही. तुम्ही कधी विचार केलाय का भारतात इतके मोठे पैलवान नेमके कोल्हापूरमधूनच कसे काय घडले? तर याचं खरं कारण हे फक्त ताकद नाही तर इथली परंपरा, इथली संस्कृती आणि इथली जीवनशैली आहे. म्हणूनच याला भारताची कुस्तीची राजधानी म्हणून ओळखलं जातं. तर मग चला त्या मैदानात जिथे टाळ्यांचा आवाज आजही इतिहास सांगतो. स्वागत आहे खासबाग मैदानात. भारतीय कुस्तीच्या इतिहासात अत्यंत मानाचं स्थान असलेलं हे मैदान आजही कोल्हापूरच्या अभिमानाचं प्रतीक आहे. एक काळ असा होता जेव्हा देशभरातील सर्वोत्तम पैलवान याच मैदानावर आपली ताकद आजमावत असत. हजारो प्रेक्षक श्वास रोखून प्रत्येक डाव पाहत असत. पण हे पैलवान मैदानावर तयार होत नाही तर ते तयार होतात तालमीत. ही आहे मोतीबाग तालीम, कोल्हापूरच्या सर्वात प्रतिष्ठित तालिमांपैकी एक. इथे दिवसाची सुरुवात सूर्योदयापूर्वीच होते. सर्वप्रथम आखाड्याला नमस्कार, नंतर मातीची पूजा आणि मग सुरू होतो कठोर सराव. शेकडो दंड, हजारो बैठका, मल्लखांब, दोऱ्या, धावणं आणि अखंड मेहनत. याच मेहनतीतून घडतात चॅम्पियन्स. मोतीबाग तालमीप्रमाणेच बालगोपाल तालीम ही भविष्यातील पैलवानांची शाळा आहे. लहान मुलं मोठ्या स्वप्नांसह या मातीत उतरतात. कोणी भविष्यात महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न पाहतो तर कोणी भारताचं प्रतिनिधित्व करण्याचं. पण फक्त शरीर मजबूत असून चालत नाही, विचारही मजबूत असायला हवे आणि या विचारांची घडण होते शिक्षणातून. हे आहे शिवाजी विद्यापीठ. 1962 साली स्थापन झालेलं हे विद्यापीठ आज पश्चिम महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचं प्रमुख केंद्र आहे.
शेकडो अभ्यासक्रम, हजारो विद्यार्थी आणि ज्ञानाच्या शोधात सतत पुढे जाणारा हा विशाल परिसर कोल्हापूरच्या प्रगतीची साक्ष देतो. पण कोल्हापूरची ओळख फक्त कुस्तीने आणि विद्यापीठांनी होत नाही, तर ही भूमी कलेलाही तितकाच मान देते. मराठी रंगभूमीवर अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केलेलं हे आहे केशवराव भोसले नाट्यगृह. आता दिवसभर इतिहास, संस्कृती आणि कुस्तीचा रोमांच अनुभवला. आता वेळ आहे इथल्या सर्वात सुंदर संध्याकाळीची. हे आहे रंकाळा तलाव, प्रत्येक कोल्हापूरकराच्या मनात विशेष स्थान असलेलं ठिकाण. असं मानलं जातं की पूर्वी इथे दगडाची खाण होती. काळाच्या ओघात या जागेचं रूपांतर सुंदर तलावात झालं. आज रंकाळा म्हणजे मॉर्निंग वॉक, संध्याकाळचा सूर्यास्त, कुटुंबासोबतचा वेळ आणि शहराच्या धकाधकीपासून काही क्षण दूर जाण्याचं ठिकाण. इथे बोटिंगचा आनंद घेऊ शकता, घोडेस्वारी करू शकता किंवा फक्त या पाण्याकडे शांत बघत बसू शकता. माझ्या मते कोल्हापूरचं सर्वात सुंदर सनसेट इथूनच पाहायला मिळतं. या रंकाळ्याला लागूनच भरपूर चाट, पावभाजी, आईस्क्रीम, दाबेली या गाड्या तुम्हाला दिसतील. आम्ही इथे पेरी पेरी पोटॅटो रोल ट्राय केला होता. रंकाळा तलाव बघत थंड हळूवार वाहणाऱ्या वाऱ्यात खाताना भारीच मजा आली. आणि याच रंकाळ्याच्या समोर तुम्हाला ओल्ड पॅलेस दिसेल. वेळ असेल तर तुम्ही इथे पण नक्की जा. कोल्हापूरमधील पुढची जागा अशी आहे जिथे सकाळ अलार्मने होत नाही, तर मंदिराच्या घंटांनी होते. हे आहे पंचगंगा घाट. कोल्हापूर शहराचं हृदय जर महालक्ष्मी मंदिर असेल, तर या शहराची जीवनवाहिनी आहे पंचगंगा नदी. या नदीला पंचगंगा असं नाव का पडलं, तर असं मानलं जातं की कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि अदृश्य स्वरूपात सरस्वती या 5 नद्यांच्या संगमामुळे या नदीला पंचगंगा असं नाव मिळालं. या दगडी पायऱ्यांवरून कित्येक पिढ्या नदीत स्नानासाठी उतरल्या. असंख्य धार्मिक विधी, सण आणि परंपरा आजही इथे जपल्या जातात. आता तुम्ही कोल्हापुरातनं रात्री 9-9:30च्या दरम्यान कुठतर निघालाय आणि चला या इकडं असा खणखणीत आवाज तुमच्या कानावर पडला, तर न भावता समजून जायचं की तुम्ही दूधकट्टा जवळनं निघालाय. तर हे दूधकट्टा म्हणजे काय, तर म्हशीवाल्यांनी एक सुपीक कल्पना हुडकून काढली. शहरातल्या गजबजीच्या ठिकाणी संध्याकाळी म्हशी घेऊन जायचं आणि गिराईकासमोर म्हशी पिळून ताजं दूध विकायचं. दूध पिणाऱ्याला बी खात्री, आपल्यासमोर म्हशी पिळून दूध देणार म्हणजे बनावट काय नाहीच. पण या कोल्हापूरने दुधाला पण एक वेगळाच ट्विस्ट दिलाय, तो म्हणजे दूध सोडा. आता हे ऐकून तुम्हालाही वाटेल, दूध आणि सोडा हे कसं काय? मलाही अगदी असंच वाटलं होतं, पण पहिला घोट घेताच समजलं की हा प्रयोग काय इतका प्रसिद्ध आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच कोल्हापूरला येत असाल तर दूध सोडा नक्की ट्राय करा. पण मित्रांनो, कोल्हापूर म्हटलं की एक नाव नक्की आठवतं, ते म्हणजे कोल्हापुरी मिसळ. या मिसळीचं रहस्य फक्त तिखटपणात नाही, तर तिच्या कटमध्ये आहे. तासनतास मसाले भाजून त्यात तयार होणारा लाल भडक कट हीच या मिसळीची आत्मा. कुरकुरीत फरसाण, बारीक कांदा, लिंबाचा रस, ताक, सोलकढी आणि सोबत गरम पाव. पहिला घास तुम्हाला विचार करायला लावेल, दुसरा आवडायला लागेल आणि तिसऱ्या घासानंतर का लोक वारंवार या कोल्हापूरला येतात याचं उत्तर मिळेल. आता तिखटानंतर थोडंसं आंबट, गोड आणि कुरकुरीत बघूया. रंकाळ्यावर फिरायला आलात आणि राजाभाऊ भेळ खाल्ली नाही तर फिरणं अपूर्णच राहील. ही भेळ इतकी फेमस आहे की इथे नेहमी गर्दी असते आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची भेळ मिळेल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही सिलेक्ट करून एन्जॉय करू शकता. आणि विशेष म्हणजे इथे असं हात समोर करून भेळ घेण्याची पद्धत आहे. जरा बघून वेगळं वाटलं, पण भेळ खाऊन लईच मजा आली. आता तिखट संपलं आणि गोड सुरू. अनेक दशकांपासून कोल्हापूरची ओळख बनलेली कसाटा कुल्फी. रंगीबिरंगी थर, सुकामेवा, फळांचे फ्लेवर्स आणि लहानपणीच्या आठवणी जागा करणारी चव. आता आपण इतिहास पाहिला, श्रद्धा अनुभवली, कुस्तीचा अभिमान जाणून घेतला आणि कोल्हापूरची चवही चाकली. पण या शहराचा आत्मा अजून बाकी आहे. शहरापासून काही अंतरावर हिरवाईच्या कुशीत वसलेला आहे कणेरी मठ, म्हणजेच सिद्धगिरी मठ. कोल्हापूर शहरापासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर हिरवाईने वेढलेला हा परिसर पहिल्याच नजरेत मन जिंकतो. इथे आल्यावर शहराचा गोंगाट, हॉर्न आणि धावपळ सगळंच मागे राहतं. सगळ्यांना वाटतं कणेरी मठ म्हणजे फक्त मंदिर, पण खरं सांगायचं तर
ही एक पूर्ण वेगळी दुनिया आहे. या ठिकाणचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे ग्रामजीवन संग्रहालय. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, इथे गेल्यावर तुम्ही फोटो काढण्यात कमी आणि आजूबाजूला बघण्यात जास्त वेळ घालवाल. इथे साधे पुतळे ठेवलेले नाहीत, इथे पूर्ण गाव उभं केलं आहे. एकीकडे शेतकरी नांगरणी करताना दिसतो, थोडं पुढे गेल्यावर लोहार गरम लोखंडांवर घण मारताना दिसतो. एका बाजूला कुंभार चाकावर मडकी बनवत असतो, तर दुसरीकडे गुरुकुलात मुलं अभ्यास करताना दिसतात. विहिरीवर पाणी भरणाऱ्या महिला, बैलगाडी, शेती, सुतार, गवंडी, असं वाटतं आपण आजोबांच्या काळात पोचलो आहोत. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे पुतळे इतके जिवंत वाटतात की कधी कधी ते आत्ता बोलायला लागतील असं वाटतं. आज आपण मॉलमध्ये फिरतो, मोबाईलवर सगळं पाहतो, पण 100 वर्षांपूर्वी लोकांचं आयुष्य कसं होतं हे इथे अगदी जवळून पाहायला मिळतं. खरं सांगायचं तर कोल्हापूर फिरून थकवा आला असेल तर 2 तास इथे निवांत फिरा, मन अगदी फ्रेश होऊन जातं. मला इथली सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे हे संग्रहालय आपल्याला एक गोष्ट शिकवतं. आपले आजी आजोबा मोठ्या सुखसोयींशिवाय किती आनंदात जगायचे हे इथे आल्यावर खरंच जाणवतं. आजच्या मुलांना जर जुन्या काळातलं गाव पुस्तकात न दाखवता प्रत्यक्ष दाखवायचं असेल तर त्यासाठी यापेक्षा चांगली जागा कदाचित सापडणार नाही. कोल्हापूरची अजून एक स्पेशालिटी म्हणजे इथली कोल्हापुरी चप्पल. इथल्या मार्केटमध्ये तुम्हाला पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी खूप भारी चपला मिळतील. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही सिलेक्ट करून त्या ट्राय करू शकता. आता हे सगळं तर झालंच, पण इथे पोहोचायचं कसं याबद्दल बोलायचं तर पहिलं ऑप्शन ट्रेन. पुणे, मुंबई, हैदराबाद, बँगलोर इथून तुम्हाला अनेक ट्रेन्स अवेलेबल आहेत. दुसरं ऑप्शन रोड. आता रस्त्याने येणार असाल तर नॅशनल हायवेने हा तुमचा प्रवास सोयीस्कर होईल. आणि तसं बघितलं तर महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातून तुम्हाला एसटी किंवा प्रायव्हेट बस तर अवेलेबल आहेच. तिसरं ऑप्शन फ्लाईट. कोल्हापुरात एअरपोर्ट असल्यामुळे काही शहरांमधून इथे डायरेक्ट फ्लाईट्स पण अवेलेबल आहेत. आता राहायचं कुठे याबद्दल बोलायचं तर महालक्ष्मी मंदिराजवळ तुम्हाला भरपूर हॉटेल्स, डिलक्स रूम्स आणि लॉज मिळतील. त्याची डिटेल्स पण मी महालक्ष्मी व्हिडिओमध्ये दिलेच आहेत, त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करून तुम्ही राहू शकता. तर मित्रांनो, आपण पाहिलं एक शहर, पण खरं तर आपण अनुभवला एक वारसा. कोल्हापूर म्हटलं की फक्त महालक्ष्मी मंदिर नाही, फक्त शाहू महाराजांचा इतिहास नाही, फक्त कुस्ती नाही, फक्त मिसळ नाही. कोल्हापूर म्हटलं की शौर्य, इतिहास, श्रद्धा, सामाजिक न्याय, परंपरा, संस्कृती, कला आणि मनमोकळेपणाने जगणं. आता जर तुम्हाला महाराष्ट्र खरंच अनुभवायचं असेल तर कोल्हापूरला एकदा नाही तर वारंवार यायला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली मेंबर्ससोबत शेअर करा. आणि तुमची कोल्हापूरची सगळ्यात फेवरेट जागा कुठली हे मला कमेंट्समध्ये सांगा. आणि असाच कल्चर, हिस्ट्री आणि ट्रॅव्हल व्हिडिओसाठी कार्तिक न्यूजला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत जय महाराष्ट्र.